राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने काल दिनांक 14 फेब्रुवारी अकोला येथील हॉटेल सेंटर प्लाझा येथे महिला मेळावा सक्षमीकरणाचे आयोजन करण्यात आले होते। मेळाव्याचे उद्घाटक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री श्री बबनराव घोलप होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती छायाताई इंगळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्थान भूषवले। राष्ट्रीय अध्यक्ष भानुदास विसावे, राष्ट्रीय प्रवक्ता रवींद्र राजूस्कर, लीनाताई चिम यांच्या विशेष उपस्थितीत मेळावा संपन्न झाला। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत रविदास महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन व हार अर्पण करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री बबनराव घोलप यांचे स्वागत सौ संज्योती मांगे व महिला आघाडीने केले। कार्यक्रमाचे उद्घाटक बबनराव घोलप यांनी अकोला जिल्ह्यामधील महिला मेळावा हा महाराष्ट्रातील एकमेव चर्मकार समाजाचा मेळावा आहे असे उद्गार काढले। तसेच महिलांनी छोटे उद्योग करून प्रोत्साहित करून महिलांनी दिशा द्यावी असे प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले। पुरुषांनी सुद्धा समाजामध्ये आपलं कुठेतरी ताकद आहे, कुठेतरी एकजूट आहे हे दाखवण्याची आवश्यकता आहे। फार कठीण परिस्थितीतून आपण चाललेलो आहोत। आमच्या लहानपणीची तर आम्हाला चड्डी असायची तर पुस्तकं नसायची, पुस्तक असायचं तर चड्डी नसायची, अशा अवस्थेमध्ये आम्ही दिवस काढलेले। इथं बसलेली माझ्या बुजुर्ग मंडळी 94 पासूनच्या ताई आमच्या बरोबर आहे, 95 पासून ही लोक मंडळी माझ्याबरोबर एवढ्यासाठी आहे की ही संघटना समाजाला एकत्र आणण्याचं काम। मला पैसे घेण्याचा आणि देण्याचा प्रश्नच नाही। गेले 30 वर्ष मी काम करतोय। 1 रुपया कोणाचा जर घेतला कोणी 1 रुपया तरी मी हे पद सोडून दे, संघटना सोडून दे। माझं डिझेल, पेट्रोल, जेवण, खावण याचा जर अभ्यास केला तर कमीत कमी आतापर्यंत 25 कोटी रुपये माझ्या खिशातून गेले। माझ्या घरात बंगला नाही, मी अजून फ्लॅटमध्ये राहतो आणि बायका सांगते आता 4 बंगले झाले असते, एवढे फिरता तुम्ही इकडे तिकडे, रोज आले का द्या पैसे, घे भरली बॅग, तुमच्या आशीर्वादानं सगळं आहे। 50-50 एकर शेती आहे, बागायत आहे, व्यवस्थित आहे, काही कोणाकडे मागण्याची गरज नाही। माझी तळमळ आहे की जे हाल आम्ही सोसले ते माझ्या समाजाने सोसू नये, ही प्रामाणिक भावना आहे। तुम्हाला वाटत असेल नाना सुटवार बुटात आहे, एकदम टेचित आहे, किती शिक्षण झालं असेल, काय झालं असेल, 6वीत 3 वर्ष नापास आहे आणि हसण्यासारखं नाहीये। खायला नव्हतं, कपडे नव्हते, दप्तर नव्हतं, ह्या अवस्थेत त्या 6वीत 3 वर्ष काढले, पण पुढे काही जाता येईना। शिक्षण सोडलं, व्यवसाय सुरू केला, अतिशय चांगला व्यवसाय झाला। मी रेल्वेला त्याला कार्टिंग एजंट म्हणतात, म्हणजे आमच्या नाशिकमधून जेवढे रेल्वेने द्राक्ष जातात ते माझ्या वतीने जातात, जेवढा भाजीपाला रेल्वेने जातो तो माझ्या वतीने जातो। 50-50 माणसं माझ्याकडे कामाला। शिक्षण सोडल्यानंतर आईने मला सांगितलं की एम्प्लॉयमेंट चालू कर, एखादी शिपायाची नोकरी कर। नोकरी करायची मनात इच्छा नव्हती, परंतु आईने सांगितलं म्हणून एम्प्लॉयमेंटचं कार्ड नोंदवलं आणि एम्प्लॉयमेंटचं कार्ड नोंदवल्यानंतर 1 वर्ष झालं की तुम्हाला माहित असेल एम्प्लॉयमेंटचं कार्ड नोंदवायला जावं लागायचं। वर्षाची तारीख आहे 2024, त्यांनी 30 तारीख लिहायची 2025 जा, हे दरवर्षी जावं लागायचं। माझं 1 वर्ष झालं होतं नोंदवून। मी गेलो, मला जरा अंगामध्ये कणकण होतं, नोंदवायला गेलो। नोंदवायला गेल्यानंतर माझा नंबर आला आणि तो साहेब उठला, तो म्हणला थांबा जरा आलो चहा पाणी घेऊन। साहेब मला कणकण आहे जरा थोडंसं, त्या माझ्या मागच्याने सांगितलं साहेब मी थांबतो याला द्या, परंतु तो साहेबांनी इगो हट केला आणि माझ्याशी भांडला। म्हणजे 10 मिनिटं भांडत होता, 1 सेकंदाचं काम होतं नाव टाकायचं। मलाही राग आला, एम्प्लॉयमेंटचं कार्ड फाडलं, त्याच्या अंगावर फेकून दिलं। त्याला तुझ्यासारखे 50 कामाला ठेवील पण नोकरी करणार नाही। योगायोग बघा कसे असतात। मुद्दाम सांगतो, मला ज्यांनी आल्यानंतर म्हटलं अरे लागलं दवाखान्यात, काय नुकसान काय झालं वगैरे वगैरे, तो शांत झाला। आधी त्याने खूप गोंधळ घातला होता, स्टेशन जमा करून टाकलं होतं। मला म्हणे बरोबर मुलाच्या पायाला लागलं। तुम्ही माणसं विचारतात किती माणसं आहे सांगा म्हणे, म्हणलं 150। तुम्ही तर सांगितलं होतं 50च। मी यांना कधी सांगितलं? तो एम्प्लॉयमेंटचं कार्ड फेकलं जाऊन फाडून तो होता, तो मला 10 वर्षात भेटला आणि सांगत होता की तुमच्या जिद्दीला माझा सलाम आहे। माझं म्हणणं हे आहे की तुम्ही जिद्दी असाल ना तर तुम्ही काही मिळवा। आहे का माझं आमदार होण्याचं लायकीचं शिक्षण आहे का? पण 5 वेळेस आमदार झालो, 50 म्हणजे 25 वर्ष कॅबिनेट मंत्री झालो राज्याचा। महिला बाल कल्याण, माजी सैनिक समाज कल्याण, महिला बाल कल्याण आणि माजी सैनिक कल्याण मंत्री असे 3 खात्याचा कॅबिनेट मंत्री। नुसता मंत्री नव्हतो, कारण ही तडप मनामध्ये होती। या तडपेमुळं योगायोगानं 94 साली देशाचं म्हणजे जगाचं महिला धोरण जाहीर झालं
आणि त्याच खात्याचा मंत्री 95 ला मी झालं, कारण ते बीजिंगला चीनच्या राजधानीमध्ये मगाशी सांगता नाही आलं त्यांना, ते मांडायचं होतं आणि ते महाराष्ट्रावर दिल्लीनी जबाबदारी दिली की महिला धोरण महाराष्ट्राने बनवावं. या कार्यक्रमामध्ये संत रविदास महाराज जयंती निमित्ताने महिलांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. निबंध स्पर्धेत विविध शहरातील व गावातील महिलांनी सहभाग नोंदवला होता. राष्ट्रीय चर्मकार महासंघात राष्ट्रीय चर्मकार महिला महासंघामध्ये इच्छुक महिलांची पदनियुक्ती करण्यात आली. यामध्ये छाया पटके, दुर्गा तायडे, वंदना कांबळे, अनिता पद्मने, शारदा भटकर, गीता डाबरे यांचा समावेश आहे. कार्यक्रमामध्ये महिला जिल्हाध्यक्ष सौ ज्योती वांगे यांची कला क्षेत्रात व साहित्य क्षेत्रात तसेच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात म्हणून त्यांचा सत्कार भामोदे सर यांनी केला. बुलढाणा येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघ पदाधिकारी यांनी रेशीम गाठी वधूवर परिचय पुस्तकाचे विमोचन माननीय बबनराव घोलप यांच्या हस्ते केले. यावेळी बुलढाणा पदाधिकारी इंगळे सर, काकडे सर उपस्थित होते. या कार्यक्रमाकरिता राज्य कार्यकारिणी सदस्य पांडुरंग वाडेकर, मधुकर वानेडकर, आर चंदन गुरुजी, जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे, महासचिव सुनील गवई, शहराध्यक्ष शिवलाल इंगळे, सुमित पांझाडे, महिला जिल्हाध्यक्ष सौ संजोती मांगे, छायाताई इंगळे, वनिता गवई, कविता बुंदे, वंदना कांबळे, अनिता पद्मने, मंदार एवस्कर, दुर्गा तायडे, प्रमिला वानेडकर, शांताबाई वानेडकर, छाया पटके, संगीता ठोसरे, निवेदिता बेलुरकर, कविता बुंदे, गीता डांबरे तसेच चर्मकार समाजातील सर्व महिला भगिनी तसेच पदाधिकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिता बेलुरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील गवई यांनी केले. MCN न्यूज मराठी करिता मोहम्मद जुनेद, अकोला. चर्मकार महासंघाच्या वतीनं रविदास जयंतीच्या निमित्तानं अकोला जिल्ह्यामध्ये महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमच्या महिला मंडळाने अतिशय चांगला कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की महिलांनी सक्षम व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, उद्योजक व्हावं, संघटन करावं, अशा प्रकारच्या अनेक विषयावर चर्चा झाली. अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. महिला निश्चितपणानं अकोल्याच्या अतिशय धडाडीनं कामाला लागलेल्या आहे. गेली 9-10 वर्ष मी सातत्याने येतो. महिलांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते. त्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मी या ठिकाणी आलो. मला भविष्यामध्ये इच्छा आहे की अकोल्यामध्ये एखादा महिलांचा प्रोजेक्ट उभा राहील, त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. राष्ट्रीय प्रवक्ता रवींद्रजी राजूस्कर, आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आमच्या महानगरच्या अध्यक्षा, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या होतात. या ठिकाणी आपण महिला मेळावा सुरू केला तेव्हा अनेक महिलांना आग्रह करावा लागत होता की तुम्ही कार्यक्रमाला या. आणि आज अशी परिस्थिती आहे नाना की आपल्याकडे पदाची जास्त मागणी होते महिलांकडून आणि चढाओढ सुरू झाली. हे म्हणजे संघटनेचं एक चांगलं प्रतीक आहे. सुशिक्षित बेरोजगार असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि आम्ही सर्व जे पदाधिकारी जिल्ह्याचे आहेत ते सुद्धा यांना मदत करतात आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जो महिला मेळावा या ठिकाणी आज आपण या ठिकाणी घेतो. आता ओपन थिएटर मध्येच मागच्या वेळा आपण घेतला त्यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला आल्या, परंतु आज काही दुर्दैवी घटना घडली. 12वीचे या ठिकाणी 10वीचे पेपर आहे आणि परीक्षा सुरू आहे, त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. आणि बरेच ठिकाणून फोन आले की आम्ही या ठिकाणी या वेळेस येऊ शकत नाही, परीक्षा आहे आणि थोडंसं गडबड झाली, सुट्टीचा दिवस नाही, म्हणून तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्या आणि या ठिकाणी चांगला हा कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन आपली संघटना कशी वाढेल गावोगाव जाऊन हे आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि महिलांची ज्या महिला मोठ्या प्रमाणात आपल्या ग्रामीण भागामध्ये आहेत, खेड्यामध्ये आहेत, त्यांची शाखा ओपन करावी आणि त्यांचे नाम फलक लावून आमच्या कोरगावला एक सुनीता महाराज जयंती महिलांच्या वतीने या ठिकाणी साजरी करण्यात आली. म्हणजे धाडशीला त्या पुढे येतात त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि माझे लाभलेले 2 शब्द समाप्त करतो. सर्वांना जय रविदास. सर्वात प्रथम मी संत रविदास महाराज, विद्येची देवता सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी आपलं संविधान दिलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन, त्यांचे मी शब्दस्मरणाने स्वागत करते. तसेच राष्ट्रीय प्रवक्ता रविदादा राठोड, कारण की पहिल्याच्या काळामध्ये जे हळदी कुंकाचा कार्यक्रम व्हायचा त्या कार्यक्रमामध्ये फक्त विशिष्ट बायांनाच बोलावले जायचं आणि आपण कितीही सक्षम झालं काही झालं
तरीही बाया खूप शिकल्या सवरल्या मोठमोठ्या पोस्टवर गेलेल्या आहे, पण एक बाईंची विचार करण्याची जी पद्धत आहे ती अजूनही बदललेली नाही. 2 वर्ष अगोदर आम्ही महिला मेळावा घेतला, त्यामध्ये तुम्ही या